नमस्कार. प्रत्येक यशस्वी उद्योजकतेमागे असते एक योग्य संधी. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 त्यात एका योग्य संधीचं उत्तम उदाहरण होतं. आणि त्याच एक्स्पो मध्ये सहभागी झालेले गिगा मार्केटिंग सोल्युशनचे फाउंडर मिस्टर सचिन कानवडे सर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. खरं तर नुकताच पार पडलेला MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026 मध्ये तुम्ही सहभागी झाला होता. तर या एक्स्पो बद्दल कुठून कळलं किंवा या एक्स्पो बद्दल सहभागी होण्याचं मोटिवेशन कुठून आलं तुमचं? माझे मित्र श्री अजयजी भोसले एकदा माझ्या ऑफिसमध्ये व्हिजिट करण्यासाठी आले. त्यांना काही शॉपिंग करायचं होतं. जस्ट डिस्कशनमध्ये त्यांनी मला ॲडवाईस केलं की तुम्ही असा एक्स्पो होत आहे जो मराठी उद्योजकांकरता पूरक आहे. तुम्ही तिथं पार्टिसिपेट करून तुमच्या बिझनेसचं चांगलं एक प्रेझेंटेशन तुम्ही करू शकता, नवीन क्लायंट तुम्हाला मिळू शकतात. असंच मी डिस्कशन माझ्या स्टाफ बरोबर केलं. स्टाफने मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि आम्ही पार्टिसिपेट केलं. ओके. आणि या एक्स्पो मधून कसा प्रतिसाद मिळाला? काय नेटवर्किंग वाढलं का? कनेक्शन्स वाढले का? नक्कीच. या एक्स्पोमध्ये प्रत्येक इंडस्ट्रीतले लोक सहभागी होते. त्यामुळे नक्कीच प्रत्येक इंडस्ट्रीमधलं नॉलेज मला मिळालं. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काय स्ट्रॅटेजी मला वापरावं लागेल, काय प्रोडक्ट मला त्यांच्याकरता ऑफर करावं लागेल, काय सर्व्हिसेस मला द्यावे लागेल, त्याचे नॉलेज मिळालं. आणि ऑब्व्हियसली कस्टमरचा फ्लो पण म्हणजे जे एक्सपेक्टेड होतं फुटफॉल तो काही पटीने वाढला होता. तर त्या प्रोपोर्शनमध्ये मला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला. ओके. मग तो रिस्पॉन्स फक्त त्या 3 दिवसांचा होता की 3 दिवसानंतर आता म्हणजे एक्स्पो होऊन जवळजवळ 3-4 महिने झाले, तर आता सुद्धा तुम्हाला तो फायदा जाणवतो का? हो, नक्कीच नक्कीच. ओके. म्हणजे रेफरलचा बिझनेस वाढला. तिथं जे वॉकिंग किंवा ज्यांनी मला इन्क्वायरी केलं होतं माझ्या प्रोडक्ट करता त्यांचा नक्कीच मला म्हणजे मंथ ऑन मंथ माझा सेल वाढतोय. ओके ओके. आणि या एक्स्पो मधून अशी कुठली गोष्ट तुम्हाला जास्त आवडली? कारण 3 दिवसांचा एक्स्पो होता, फक्त वस्तूंची देवाणघेवाण नव्हती, तर बाकीचे सुद्धा अनेक काही वेगवेगळे कार्यक्रम होते. तर अशी कुठली गोष्ट होती जी तुम्हाला खूप आवडली असं सांगता येईल? मोस्टली तर विचारांची देवाणघेवाण मला जास्त आवडली. मोठमोठे बिझनेसमॅन ज्यांचे इंटरनॅशनल बिझनेस इस्टॅब्लिश आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळालं. बिझनेस स्ट्रॅटेजी कसं असायला पाहिजे, आपण बिझनेस वेल ऑर्गनाइज कसं चालवला पाहिजे, त्याच्यासाठी लागणारे फंड्स किंवा फायनान्स तो कसा अवेलेबल केला पाहिजे, त्याचं युटिलायझेशन आणि बिझनेसची ग्रोथ या सगळ्यांचंच मार्गदर्शन तिथून मिळालं. एक्स्पो म्हटलं की आपल्याला वाटतं की नाही की प्रोडक्ट्स आहेत, प्रोडक्ट्सची देवाणघेवाण होते, पण इथे प्रोडक्ट सोबत नवीन गोष्टी, नवीन विचार, नाविन्य ह्या सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन तुम्हाला मिळालं. आणि जर नेक्स्ट टाइम असाच एक्स्पो झाला 2027 मध्ये असाच एक्स्पो झाला तर तुम्हाला सहभागी व्हायला आवडेल? नक्कीच नक्कीच. मी तर माझ्या मित्रांना आणि माझे रिलेटिव्ह जे आहेत त्यांनाही मी ऍडवाइस करेल या गोष्टी करता की त्यांनी त्यांच्या बिझनेससाठी एक चांगला उत्तम प्लॅटफॉर्म आहे त्याचा वापर करावा. नक्कीच सर, कारण गिगा मार्केटिंग आणि सोल्युशनचा हा बिझनेस आणखी मोठा होण्यासाठी MEA सुद्धा तुमच्या सोबत नक्कीच असणार आहे तुमच्या या बिझनेसच्या प्रवासामध्ये. म्हणजे आता आपण जाणून घेतला सचिन सरांकडून त्यांचा एक्स्पो मधला एक्सपिरियन्स कसा होता ते. पुन्हा भेटूया अशाच एका अनुभवासोबत. तोपर्यंत धन्यवाद.